नमस्कार, मी प्रणाली कृष्णा पाटील, माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेज शेळोशीची विद्यार्थिनी. आपला भारत देश लोकशाही प्रजासत्ताक आहे, ज्यामध्ये लोक आपल्या मताधिकाराचा वापर करून योग्य त्या व्यक्तीची निवड करतात. त्यामुळे आम्ही मतदान जनजागृती अभियानांतर्गत मतदार राजा जागा हो, मताची किंमत ओळखा हो हे पटनाट्य सादर करतो. मी काय म्हणते, असं किती दिवस आपण वज्जीवडीत जगायचं? अहो मालकी, जेव्हा पातूर आपल्या जीवात जीव आहे आणि या देहाला पोट आहे, तवर तवर हे पोट भरायसाठनं हे काम करायचं. मग मी काय म्हणते, आपल्या पोटा पाण्याला लागणारा पैसा आपला पूर्ण कोल्हापूरला आहे, त्याच्याकडनं घेऊया. अहो मालकी, आता पातूर तुम्ही आपल्या पोराकडनं किती वेळा पैसा मागितला असा आणि त्यानं तुम्हाला दिला का नुसतं उद्या देतो परवा देतो असंच म्हणते की. तो तरी किती दिला आपल्याला पैसा? तिची पण पोरं टारायचं, घर भाडं द्यायचं असते त्याचं, तो तरी किती दिल पैसा? अहो मालकी, तुम्हाला सगळी माहिती असून बी तुम्ही असं म्हणतायसा आणि मला म्हणतायसा आपल्या पोराकडनं पैसे मागूया. अहो मालकी, मला बी माहीत आहे आणि तुम्हाला बी माहीत आहे की आपल्याला कष्ट केल्या बगैर दुसरा पर्याय नाही बघा. चला आपलं आपण कामच करू. नमस्कार सावबाचा. नमस्कार आजीबाई. कसं काय नाही केलं सा? आता इथून पुढे 2 दिवस तुम्ही हे विटा आणि दगड ओढायचं काम करायचं नाही. का हो साहेब? हे घ्या. कसलं आहे साहेब पैसे होय एवढं? अहो, आता लोकसभेच्या निवडणुका आल्यात, तेव्हा तुमच्या दोघांची पण मतं तुम्ही मलाच द्यायची. हा असं होय. अहो साहेब, माझा मुलगा आणि सून कोल्हापूरला येतं, त्यांची बी 2 मतं आहेत. मग तुम्ही असं करा, हे आणखी 1000 रुपये ठेवा आणि त्यांची दोघांची पण मतं मलाच द्यायला सांगा. माझं चिन्ह टोपी, या टोपी या चिन्हासमोर बटन दाबून तुम्ही मला मत करा. अहो पुढारी साहेब, वाई जरा थोडंसं तुमच्याकडे काम होतं. अहो सांगा की, मीच तुमच्यासाठी सदैव तत्पर आहे. अहो साहेब, तुम्ही एका माणसाच्या मताचं 500 रुपये दिलं आणि 4 मतांचं आम्हाला 2000 रुपये दिलं. तुम्ही असं करा, हे 2000 रुपये तुमच्याकडे ठेवा आणि आम्हाला झेपत नाही हे हलकं करायसाठी एक गाडा आणून द्या. तुम्ही आम्हाला एक गाडा आणून द्या, आम्ही तुम्हाला 4 मतं देतो. ते रे, अहो एवढंच होय, लगेच आणून देतो बघा तुम्हाला गाडा. तुमच्याकडे गाडा आहे का? मग विकणार आहेत का? विकणार आहे. किती किंमत सांगितली? 40,000. 40,000. एवढी किंमत? मग थोडं कमी होणार नाही? 1-2 हजार रुपये. नमस्कार साहेब. नमस्कार. तुमच्याकडे गाडा आहे का? आहे. मग विकणार आहेत का? किती किंमत सांगितली? 40,000. 50,000. काय गाडव आहे का शर्यतीचा घोडा आहे? एवढे नको बाबा. नमस्कार आत्या. नमस्कार. तुमच्याकडे गाडव आहे का? आहे की? विकणार आहेत का? विकणार आहे. किती किंमत सांगितली? 55. 55,000. काय गाडवाची किंमत एवढी? आता काय सांगायचं त्या म्हाताऱ्याला आणि म्हातारीला? सावबाचा, अहो तुम्ही सांगितलेलं काम झालं नाही बघा. का हो, काय झालं? अहो अख्ख्या गावातच शोधलं, पण कुठंच माझ्या किमतीत बसलं. असं जरी गाडा कुठं गावलं नाही. तुम्हाला दुसरं काय पाहिजे असेल तर सांगा, लगेच आणून देतो. अहो पुढारी साहेब, तुम्ही गाढवासाठी सगळ्या गावभर फिरलं आणि गाढवाची किंमत ऐकून आवक झालं. जर गाढवाची किंमत 50,000 रुपये असेल तर आमची किंमत तुम्ही फक्त 500 रुपये दिली. अहो, माणसाची किंमत गाढवापेक्षाही कमी असेल तर माणसापेक्षा गाढव श्रेष्ठ म्हणायचं की. अहो, आम्हाला किती बी कष्ट करायला लागू, पण आम्ही आमच्या मताची किंमत होऊ द्यायचं नाही बघा. माझं मत आणि माझ्या कुटुंबियाचं मत मी योग्य त्या नेत्याला आणि योग्य त्या व्यक्तीलाच देणार बघा. आमचे मत स्वतःचे नाही कुणाच्या बाप्पाचे. काही लोक असे म्हणतात की मतदान करून आम्हाला काय मिळते, त्यापासून आम्हाला काय फायदा होतो, का आपण आपले मत कोणाला द्यायचे, मतदानासाठी आपला दिवस एक वाया का घालवायचा, अशा अनेक प्रकारे वेगवेगळे कारणे करून देऊन जेणेकरून टाळतात व भारतीय लोकशाहीने दिलेले हक्क बजावल्यापासून दूर लोटले जातात. पण मतदार हो, तुम्हाला हे माहिती नाही की मतदान आपला एक महत्त्वाचा हक्क आहे, जो आपण न चुकता आणि आनंदाने बजावला पाहिजे. मतदान करून आपण
आपल्या भागाचे, तालुक्याचे, राज्याचे आणि देशाचे योग्य प्रकारे नेतृत्व करणारा उमेदवार निवडला पाहिजे. हो, जोपर्यंत आपल्या देशात मतदानाच्या दिवशी विकले जाणारे मतदान आहे तोपर्यंत आपल्या देशात विकले जाणारे आमदार, खासदार व नगरसेवक यांची निर्मिती होत राहणार आहे. नमस्कार. मतदान हा असा हक्क आहे की आपण किंवा सर्व लोकांनी निवडून दिलेल्या एका स्वार्थी आणि बेजबाबदार नेत्याला त्याची जागा व त्यांची जागा दाखवून देण्याची शक्ती त्यांच्या हातामध्ये असते. तसेच स्वार्थी प्रशासन मोडून काढण्याची देखील असते. सोडा सर्व काम मतदान राजा जागा हो, लोकशाहीचा जागा हो. नवे वारे नवी दिशा. मतदान आहे उद्याची आशा. लोकशाही हाचा एक राधा. कोणी आपले मत घालू नका. जय हिंद, जय भारत.